नमस्कार, मी अनिता. ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकऱ्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळण्यासाठी कृषी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवायची गरज उरलेली नाही. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून बियाणे वितरणाची डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही बियाणे वाटली जाणार आहेत. या निर्णयामुळे बियाणे खरेदी प्रक्रियेत कमालीची पारदर्शकता आणि सुलभता येणार आहे. राज्यात यंदा खरीप हंगामासाठी तब्बल 3 लाख क्विंटल बियाण्याचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापूस यासारख्या प्रमुख पिकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे 66,750 क्विंटल सोयाबीन आणि 35,500 क्विंटल भुईमुगाचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासोबतच आधुनिक शेतीचा प्रसार करण्यासाठी राज्यभर 2 लाख पीक प्रात्यक्षिकही राबवली जाणार आहेत, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी होणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी http://maharashtra.gov/in farmer agri-login या संकेतस्थळावर जाऊन बियाणे वितरण प्रतीक्षिके, फ्लेक्सी घटक, औषधे, खते या पर्यायावर क्लिक करून अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे ॲग्रिस्टिक फार्मर ID असणे अनिवार्य आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यवस्थेच्या माध्यमातून कृषी सेवा थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे, असे सांगत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. पेरणीपूर्व नियोजनासाठी ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक व वेळेच्या बचतीसाठी वरदान ठरणार असून या सुविधेमुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत मोठा वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी स्थानिक तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.